तुम्ही कधी रश्श्यातली वाटणाची दोडक्याची भाजी खाल्ली आहे का? खाल्ली असेल पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. खूप स्वादिष्ट आणि टेस्टी होते. रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, थोडीशी पुदिन्याची पानं आहेत, आल्याचे तुकडे आहेत थोडेसे, आणि हा लसूण आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊन अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून. चला तर मग पुढची स्टेप पाहू. इथे थोडेसे मी अर्धा चमचा जिरेही घातलेले आहेत. जिऱ्याने मसाल्याला खूप छान स्वादिष्ट असं चव येते. आता वाटून झाल्यानंतर गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे मी. या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे आपण मसाल्यातही घातलेले आहेत, त्यामुळे थोडे घालायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की आपण जे वाटण करून घेतलं होतं ते सगळं घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये सगळं वाटण घालून तेल सुटेपर्यंत छान वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला जर कच्चा राहिला तर आपल्या भाजीला मसाल्यांचा तसाच वास येतो. त्यामुळे आपल्याला मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर आपलं घरगुती घाटी जे मसाला आहे घरचा, तो मी 1 चमचा घातलेला आहे. इथे जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसालाही तुम्ही इथे वापरू शकता. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसालाही छान यामध्ये परतवून घ्यायचा आहे. मसाला छान परतल्यानंतर आपण इथे 2 दोडके घेतलेले आहेत. त्याचे वरच्या शिरा काढून मीडियम आकारामध्ये आपण याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या फोडी सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं त्या फोडी या मसाल्यात छान परतवून घ्यायची. फोडी मसाल्यांमध्ये परतवून घेतल्यामुळे मसाल्यांची छान चव या फोडींना येते आणि रश्श्यामध्ये अगदी रुचकर आणि छान लागतात या फोडी. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनटं छान मसाल्याबरोबर या फोडी परतवून घ्यायच्या आहेत. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण छान फोडी परतवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत. या फोडी शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत. जास्त पाणी घातलं तर खूप पाण्यासारखी भाजी होईल, त्यामुळे आपल्याला प्रमाणातच पाणी घालायचं आहे या भाजीमध्ये. मसाल्याच्या भांड्यामध्ये जे मसाले उरले होते त्याच्यामध्येच मी पाणी घालून या फोडीमध्ये ॲड केलेलं आहे. आता मंद आचेवरती छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे 1-7 मिनटासाठी. मस्त थोडीशी आटली जाते आणि फोडींमध्ये रस्साची चव उतरली जाते. मस्त एकदम रुचकर अशी भाजी रेडी होते. 7 मिनटं शिजवल्यानंतर आपला रस्सा किती थिक आणि दाटसर झालेला आहे. अगदी कमी तेलामध्ये मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. किती दाटसर आणि सुरेख रस्सा आलेला आहे. मी थोडं प्लेटेत काढून दाखवते तुम्हाला. मस्त ही भाजी तुम्ही भाकरी भाताबरोबर दोन्हीबरोबरही खाऊ शकता. दोडक्याच्या सीझनमध्ये दोडके आणायचे, बारीक चिरून मस्त अशी झटपट भाजी करायची. आणि या भाजीला खूप वेळही लागत नाही. फोडी अगदी पटकन शिजल्या जातात. एका बाजूला भाजी टाकून दुसऱ्या भाजीला आपण भाकरी किंवा चपात्या करायला घेतल्या तर पटकन होते आणि पटकन जेवू शकतो. तुम्ही ही भाजी करून पहा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर, इझी अँड सिम्पल पण टेस्टी अशा रेसिपींबरोबर. स्वस्त खा आणि मस्त रहा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.